संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या DCPने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेलं आहे. आणि दिल्लीचं पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहाना. त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला विद्यार्थ्यांवर, मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला. आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे. खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहाना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. पुलवामा आणि पहलगाव हल्ला ज्या प्रकारे झाला ही जबाबदारी पूर्णपणे अमित शहांची होती, पण त्यात त्यांना वाचवण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षेचा मामला आहे, सैन्याचा विषय म्हणून विरोधी पक्षाने फार तो विषय ताणून धरला नाही. पण आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शहाच्या पदरात टाकावंच लागेल. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही एक जनरल डायर पाहिला होता, जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला, डरपोक. नाही, हा विषय संपला नाही सर. याच्या संदर्भात असं आहे की दोन मुद्दे समोर येतात. एक तर त्यांनी हे आदेश दिले का, किंवा त्यांच्या पश्चात त्यांना न सांगता हे सगळं घडलं का? काही असलं तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झाला असेल तर ही जबाबदारी त्यांचीच आहे गृहमंत्री म्हणून. याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत, किंवा तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात. आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर अमित शहा हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. सर, प्रश्न असा पडतो की ज्यावेळी का जितेंद्र सिंग सभागृहामध्ये बोलत होते त्यांनी स्पष्ट